साहेब, माझा भाऊ माझ्यावरती बलात्कार करतो आणि माझी आई त्याची बाजू घेते. माझ्यावर दबाव आहे, अशी तक्रार शनिवारी कल्याणपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका 23 वर्षीय मुलीने तिच्या मोठ्या भावाविरुद्ध आणि आईविरुद्ध दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध FIR दाखल करून तपास सुरू केला आहे. तरुणीने पोलिसांना सांगितले की तिचा भाऊ सुरक्षा रक्षक आहे, याशिवाय तो तंत्रमंत्राचाही सराव करतो. आईच्या सांगण्यावरून तिचा भाऊ बराच काळ तिला त्रास देत असल्याचा आरोप आहे. त्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला आणि तिने विरोध केला तेव्हा त्याने तिला मारहाण केली. याशिवाय कुठेही तक्रार केल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. आईला सत्य कळल्यानंतरही ती भावाची बाजू घेते. शुक्रवारी रात्रीही जेव्हा दोघांनी तिच्यावर अत्याचार केले तेव्हा तिने कसे तरी धाडस केले आणि कल्याणपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पीडितेचा मोठा भाऊ तंत्रमंत्राच्या नावाखाली दुष्कर्म करत असे. पीडितेने सांगितले की काही दिवसांपूर्वी तिची एका तरुणाशी मैत्री झाली होती. ही बाब कळताच भावाने प्रथम त्याला मारहाण केली. त्यानंतर घराबाहेर पडण्यावर निर्बंध लादण्यात आले. भावाने आईला सांगितले की त्याची मानसिक स्थिती ठीक नाही, यावर उपचार करण्यासाठी आपल्याला तंत्रमंत्राचा अवलंब करावा लागेल. या सबबीने त्या भावाने मला त्याच्या वासनेचा बळी बनवले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. चौकशी दरम्यान बहिणीचे आरोप खरे असल्याचे आढळून आले. जेव्हा भावाविरुद्ध खऱ्या बहिणीवर बलात्काराचा गुन्हा उघडकीस आला तेव्हा कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनाही सुरुवातीला विश्वास बसला नाही. पोलिसांना असे वाटले की मुलगी तिच्या भावावर इतके गंभीर आरोप करत आहे कारण त्याने तरुणाशी असलेल्या मैत्रीला विरोध केला होता. पण पोलिसांनी काटेकोरपणे तपास केला तेव्हा मुलीने केलेले सर्व आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.